कृष्णा नदी रुसली आणि कृष्णा नदी हसली असा प्रकारचा हा भाग आहे. तर नदीला पाणी कमी झाल्यावर आपण त्याला म्हणू शकतो की नदी रुसली, कारण की यावेळी दुष्काळजन्य परिस्थिती वाटू लागल्या. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी मी गेलेलो आहे. या ठिकाणी लहान बंधाऱ्यावर डिग्रजचा कृष्णाकाठचा लहान बंधारा, कधी पाणी इतकं कमी झाले नव्हतं. या ठिकाणी इतकं पाणी कमी झाले, अक्षरशः दारातून पाणी पलीकडे पडत नाही आहे. धरणात तुम्ही पाहू शकता, एका बाजूला साठवल्यासारखं पाणी राहिलेलं आहे आणि धरणाच्या दारातून पलीकडे पाणी वाहतच नाही आहे. म्हणजे यावेळी पाऊसच भरपूर कमी झाला आहे आणि वरून सोडण्याची क्षमता देखील कोयनेतून खूप कमी झाल्यामुळे यावेळी पाऊस पडण्याची शक्यता बी अजून जून संपत आला तरी पण नसल्यामुळे धरणाच्या चढतीला गेल्यानंतर एकदा पाहावं म्हटलं की नदीकडं कसं दिसतंय, तर धरणाच्या कुठल्याही दारातून पाणी पास होत नाही आहे हेच दिसत असणार. आणि त्याच प्रकारे दिसलं आपल्याला की धरणाच्या कोणत्याही दारातून पाणीच पास होत नाही आहे, फक्त साठवल्याप्रमाणे पाणी राहिलेलं आहे. आणि हे पाणी आता आपण पाहणार आहे आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठचा जो गाव पांता या ठिकाणी देखील पाणी खूपच खाली गेलेलं आहे. पायऱ्या पूर्णपणे दिसत आहेत. या पायरीच्या 3ऱ्या पायरीपर्यंत पाणी असायचं आणि पुरात तर आठवतंय ही शेवटची पायरी देखील बुडलेली असायची आणि या ठिकाणावरून आम्ही पोहत जायचो. म्हणजे किती उंची असेल बघा. नदीकिनारी आपल्या एका मित्राने गाईच फिरण्यासाठी आणले, तर खोंड नाही आहे, हे बैल नाही आहे, ही गाय आहे आणि खूप शांत असते गाई. देशी गाई, खिल्लार गाई आहे. आणि या ठिकाणी मी ते पाहून झाल्यानंतर एका ट्रॉलीमध्ये पाहिलं की मुलं काय करायला लागलेत, तर गणेशोत्सव जवळ आला आहे त्यामुळं मुलं ट्रॉलीमध्ये गणपती करायच्या नादाला लागलेत. हे बघा, मुलं चिखलाचा गणपती करण्याच्या नादाला लागलेत आणि किती छान असं आकर्षक पद्धतीचा गणपती करलेत. मुलांच्या दृष्टीनं आकर्षकच म्हणावं लागेल गणपती. आता कसलं भारी केला बोला याला. हात कसे करून लावलेत बघा त्यांनी, व एक हात वर, एक हात प्रसाद घ्यायसाठी कसा खाली धरला आहे आणि गोल डोकं करून लावले. अशा प्रकारे ही मुलं खेळत आहेत. सिंहासन मीने केले. सिंहासन हे माझं आहे. करा करा करा. ते काय करलं, चेहरा सोंड चेहरा, सोंड आणि चेहरा तो कशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहे मुलगा. या ठिकाणी हे पाहून झाल्यानंतर आपण डिग्रजच्या कृष्णाकिनार नदीच्या कडेला जाणार आहे एकदम, कारण की मुलं जशी खेळाली तशी नदी देखील आता खाली पूर्णपणे आटत चालली आहे. तिला पाहण्यासाठी आम्ही नदीच्या पाक एकदम कोपऱ्यावर गेलेलो आहे. या 5-6 वर्षात ही दगडं कधी दिसली नव्हती, कारण की पाणी कायम दगडाच्या वर चढून हे पूर्ण पायऱ्या आहेत, या छोट्या छोट्या या पायऱ्याच्या वरपर्यंत असायचं पाणी. आणि तिथून पाहुल्याला आम्हाला आठवते मेच्या सुट्टीमध्ये. पण अचानक पाण्याला काय झालं कोणाटाव की धरणामध्ये पाण्याचा ओस पडत चालला आहे, साठा. आणि या ठिकाणी मच्छीमार जे बसलेले आहेत यांना मासे पकडण्यासाठी आता थोडं सोपं झालं आहे, कारण की पाण्यामध्ये माशांचं प्रमाण भरपूर आहे. कारण की पाणी कमी झाल्यामुळे माशांना कुठे जाता येत नाही, मासे अडकून पडलेत त्यामुळे, कारण की डबक्याप्रमाणे साठलेलं आहे. जर पाणी आपल्या लहान धरणातनं क्रॉस होऊन पलीकडे जात असलं तर मासे गेले असते. तरी देखील माशांसाठी म्हणावं तर अजून भरपूर पाणी शिल्लकच आहे. हो गावला गावला काय गावला, आरळा मासा गावला, तांबर गावले, किराब आहे. कुठला मासा आहे? लाल पकानी. हे ते एक मेला बघा कसला तर, त्याचं तोंड नाही. किलाब मेला, किलाब बारके टाकले लाल पकाली. अरे छोटा मासा सापडल्यावर शक्यतो घ्यायला बघत नाहीत. तर ह्यांना विचारलं की मी तुमच्या मांजरला पाहिजे काय, मग मांजरला पाहिजे म्हटल्यावर ह्याने घेतला मासा आणि ह्यांच्या बुट्टीत ठेवला. ही बुट्टी म्हणजे कशी असते बघा, जाळीची, जी मासे फ्रेश राहावेत म्हणून पाण्यामध्ये सोडून ठेवले असते. पकडलेला प्रत्येक मासा हा यात ठेवायचा आणि ही पाण्यात सोडवायची, त्यामुळे मासे लवकर मरत नाहीत, मासे जिवंत राहतात घरात जाऊपर्यंत. आणि या ठिकाणी होडी गेलेली दिसेल तुम्हाला नदीच्यामधून. एक होडी गेल्यानंतर पूर्ण नदीकाठच हल्ल्यागत झाला आहे पाण्यामुळे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ते पाहून झाल्यानंतर मी डिग्रजच्या कृष्णाकिनार आलो एका मुलांचा खेळ पाहण्यासाठी. ही मुलं कशाने खेळत आहेत तर टायरचा गेम करून खेळत आहेत, तेव्हा टायर वर टाकून खेळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे कंटाळा आल्यानंतर मुलं अशा प्रकारे खेळ खेळतात. आता 3ऱ्या वेळेला टायर जाईल यांचा. दोघांचं एकदम पिकअप लागला की हाताचा ग्रिप लागली की टायर येतो आणि पुन्हा तोच खेळ पुन्हा रिपीट करायसाठी पुन्हा टायर वरून टाकत आहेत की त्या परत त्या ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी.
परत बारमध्ये किंवा बांबूमध्ये टाकण्यासाठी तो टायर परत टाकला जात आहे अशा ठिकाणी. आणि पुन्हा आता लहान धरणावर पुन्हा एकदा मी आलो आहे, तर त्या ठिकाणी मला मुलं दिसले आहेत तर तिथं खड्ड्यामध्ये मासे पकडताना, कारण की पाणी कमी झाल्यामुळे मुलांना तेवढीच मजा वाटते, त्यामुळे मासे पकडतायत. आणि आता नदी रुसली पण नदी हसणार देखील बरं का, कारण की पावसाचे हे पाणी साठलेलं आहे. म्हणजे पाऊस बारीक बारीक का होणं पण चालू झालेला आहे. पक्ष्यांचा थवा आकाशातून गिरक्या घेत आहे. थोडं थोडं का होईना पण पाणी वाढणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता साठलेलं पाणी थोडंसं पुढं आलं आहे आणि धरणाच्या दारातून हळूहळू रेंगाळत का होईना पण पास व्हायचा प्रयत्न करायला लागले. म्हणजे थोडाफार पाऊस कोयनेवर चालू झाला असणार, त्यामुळे पाणी थोडंसं करून पुढं चाललं आहे. धरणाचे दरवाजे तुम्हाला दिसतील लोखंडाचे वर काढून ठेवले आहेत. आणि मी या ठिकाणी पाहायला आलो आहे की थोडं पाणी वाढलं आहे तर खूप छान वाटते. आणि पावसात वैरण एकदा काढताना भावासोबत मी आणि भाऊ पावसात काढायला गेलो. वैरण काढत असताना इतका पाऊस चालू झाला की भयानक पाऊस. भाऊ आमचा बाजूला जाऊन बसला नंतर आणि मीच पूर्ण वैरण काढली, कारण की मी रेनकोट घालून गेलतो आणि पावसाचे थेंब देखील मोबाईलवरच पडत आहेत अशा प्रकारे. आणि जमिनीवर ठेवू शकत नाही आपण. हे बघा थेंब पडला, आपण जमिनीवर ठेवू शकत नाही म्हणून नारळाच्या फांदीवर ठेवलेला आहे, कारण की राड व्हायला नको म्हणून. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा अंडरपॅन्ट आणि कपडे घेऊन पुन्हा पोहायला जात आहे. का पोहायला, तर पाणी नक्कीच पूर्णपणे पाऊस झालेला आहे चांगला आणि पाणी नदी सुकावली आहे आणि पाणी पुन्हा तुडुंब भरून वाहा लागले नदीकिनारी. तुडुंब म्हणजे बऱ्यापैकी पाणी छान आलेलंच आहे. या ठिकाणी जो हौद दिसतोय जॅकवेलचा तो 2 दिसतो, त्यातलं एक दिसतोय. म्हणजे एक हौद खाली बुडलेला आहे, म्हणजे एक हौद पूर्ण बुडण्याइतपत पाणी झालेलं आहे. नाही तर 2 हौद आधी क्लिअर दिसायचे, त्यांचे इंटेक पण क्लिअर दिसायचे. पण आता पाणी नक्कीच वाढलेलं आहे. पाणी वाढलं म्हणजे आपल्याला पोहायला जाण्यास काही हरकत नाही. पाणी वाढलं तर आपण एकत्र पोहायला जातो. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पोहायला जाताना डिग्रजच्या कृष्णाकाठाचं हनुमान मंदिर आहे. आणि पुढे गेल्यानंतर या साईडला जी झाडं आहेत ही झाडं आपण तोडण्याचा भाग आहेत आपला डिग्रजच्या कृष्णाकिनारी तुम्ही पाहू शकता. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल मगरीपासून सावधान असा बोर्ड आहे. आणि मगरीपासून सावधान बोर्ड म्हणजे नदी एकदम जवळ आलेली आहे. पाणी वाढलंही चांगलं. ह्या 2 दिवसात पाणी वाढले बरं का. टोटल 15 दिवसाच्या या घटना आहेत त्या मी 8 मिनटात दाखवत आहे की पाणी आधी सुरुवातीला कमी झालं आणि आता पाणी वाढल्यामुळे मी पोहायला आलेलो आहे. या ठिकाणी एका देवीची मूर्ती कोणतरी आणून ठेवलेली आहे. तर ही मूर्ती खाली होती आधी पाण्याच्या आणि ही कोणतरी वर आणून ठेवलेली आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतो की देवीची कशा प्रकारे ही मूर्ती आहे. अशा प्रकारे मूर्ती आहे आणि तिथं आणून ठेवलेली आहे. आणि समोर दिसेल तुम्हाला डिग्रजचा कृष्णाकाठ म्हणजे नदी, डिग्रज गाव आपलं आणि कृष्णाकाठ नदी. पोहून पुन्हा जाताना धरणावर जायचं मात्र विसरलो नाही मी, कारण की लहान बंधाऱ्यावर पाणी पूर्णपणे कमी झालं आणि आता लहान बंधाऱ्यावर पाणी टेकलेलं आहे दिसायला लागले. कारण की आधी पूर्ण पाणी तिथं कमी होतं आणि आता लांबून तर दिसतंय टेकलेलं आहे. मग जवळ जाऊन तर पाहावंच लागेल नक्की काय परिस्थिती आहे. जाताना मी पुलावरून गेलतो आणि येताना लहान बंधाऱ्यावरून येत आहे. लहान बंधाऱ्यावरून उतरताच मला खाली दिसलं की पाऊस पडून चालला आणि पाऊस पडत देखील आहे. बऱ्यापैकी खडक दिसायचे कमी झालेत. फक्त एकच मोठा खडक तेवढा दिसतोय, नाहीतर आजूबाजूला भरपूर खडक दिसायचे. आणि धरणाच्या समोर उतरून मी पाहिलं की पाणी पूर्णपणे थांबलेलं होतं. ते पाणी आता पूर्णपणे ओसंडून वाहा लागले आहे आणि खाली दरवाजे देखील लावले आहेत. म्हणजे पाऊस खूपच छान चालू झाला आहे आणि कृष्णा नदी हसून हसून खळखळून वाहत आहे. अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकिनारी मित्रांनो आधी सुरुवातीला पाणी कमी झालं, पण धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सुरू झाला आणि कृष्णामाई खळखळून पुन्हा हसा लागली. अशा प्रकारे हा भाग आहे. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येत असतात. पाहत चला मित्रांनो. आता हा मोठा खडक जेव्हा पूर्णपणे बुडेल तेव्हा समजायचं पाणी खूपच चाललं आहे. लगेच भेटू दुसऱ्या भागात आपण. तोपर्यंत मित्रांनो खुश राहा, सुरक्षित राहा.